हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राज्यसेवा. राज्यसेवावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काय करणार आहे बघा, आपला जो स्पीड, डिस्टन्स आणि टाइमचा जो लेक्चर चालू आहे त्यामधलाच आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेमचा भाग कंटिन्यू करणार आहोत. ओके, बघा आतापर्यंतच्या सगळ्या लेक्चरपर्यंत मी सगळं बेसिक सिनारिओ, प्रत्येक टाईपचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स, त्यांना सॉल्व्ह करण्याची ट्रॅडिशनल मेथड म्हणजे आपली जी रेग्युलर मेथड म्हणतो त्याला ती, त्याचबरोबर त्यांचे फॉर्म्युले. ओके, स्पीड, डिस्टन्स, टाइमचा पूर्ण बेसिक कन्सेप्ट मी आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. जे माझा लेक्चर आजपासून सुरू करता आहात त्यांनी माझा प्रिव्हियस लेक्चर प्लीज बघा, कारण की त्यातले जे बेसिक कन्सेप्ट आहे आम्ही ते सगळे इथे वापरणार आहोत. आजपासून आमचे प्रॅक्टिस प्रॉब्लेमला सुरुवात होणार आहे. प्रत्येक क्वेश्चन साठी मी तुम्हाला डिपेंड अपॉन दी क्वेश्चन 30 सेकंड्स किंवा मी तुम्हाला 1 मिनिट देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अनालाइज करायचं आहे की एवढ्या वेळामध्ये तुम्ही मॅक्झिमम किती या प्रश्नासाठी तुम्हाला मॅक्झिमम किती वेळ लागतो. ओके, चालेल, लक्षात आलंय सगळ्यांच्या. चला मग खूप वेळ न घेता मी काय करते ना, डिरेक्टली प्रश्नाला सुरुवात करते. सगळ्यांना स्क्रीनवर प्रश्न दिसत आहे का रे? हो मॅडम. नाही मॅडम, अजून प्रश्न नाही दिसत आहे, जस्ट प्रॅक्टिस प्रॉब्लेमची स्क्रीन आहे. चालेल, बघा मी प्रश्न लोड करते आहे. आता सगळ्यांना स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल, राईट? यस. बघा, तुम्हाला प्रश्नासाठी मी पहिल्या प्रश्नासाठी 1 मिनिटाचा वेळ देणार आहे. नंतरच्या प्रश्नासाठी मी तुम्हाला थोडा कमी वेळ देत जाणार आहे. बरं, चालेल? यस. बघा मी वेळ सुरू करते आहे तुमचा. मला फटाफट आन्सर द्या. कमेंट मध्ये पण तुम्ही आन्सर लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमचं आन्सर माझ्या आन्सर सोबत टॅली सुद्धा करू शकता. ओके, चला मग आपण बघूया काय आहे आपल्या लेक्चर मध्ये. T-40 seconds. T-30 seconds. T-20 seconds. फक्त 15 सेकंड राहिले रे तुमचे. जस्ट बेसिक फॉर्म्युला तुम्हाला इथे वापरायचा आहे, काही वेगळा सिनारिओ नाही. बेसिक फॉर्म्युलाचाच वापर करून तुम्हाला आन्सर काढायचा आहे. 5 4 3 2 1. ओके, बघा वेळ संपला आहे तुमचा. मी प्रश्न सोडून दाखवते तुम्हाला, एक्झॅक्टली काय आहे तुम्हाला लक्षात येईल. चालेल, बघा स्क्रीन कडे बघा रे सगळ्यांनी. काय सांगते मी, एक कार 15 तासात 300 किलोमीटर अंतर कापते, तर त्या कारचा वेग किती? काय सांगितले बघा त्यांनी. एक कार 15 तासामध्ये. 1 मिनिट मित्रांनो, माझी स्क्रीन आहे ना दुसरीच लोड होतीये. चालेल, हा बघा, एक कार 15 तासात 300 किलोमीटर अंतर कापते. वेळ किती दिला आहे रे त्यांनी? मॅडम वेळ दिला आहे त्यांनी 15 तास. अंतर किती दिला आहे? डिस्टन्स दिलेला आहे त्यांनी 300 किलोमीटर. ओके, अजून पुढे काय सांगितले बघा त्यांनी, तर त्या कारचा वेग किती? त्यांनी त्या कारचा स्पीड विचारलेला आहे, वेग विचारला आहे आपल्याला. काय आहे आपला फॉर्म्युला सांगा बरं. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. आले लक्षात सगळ्यांच्या? क्लिअर आहे सगळ्यांना? येस. काय आहे रे आपलं डिस्टन्स? बघा बरं काय आहे. डिस्टन्स आहे आपला 300. आपला वेळ किती आहे? 15. याला भाग जातो 15 1 15, 15 2 30 आणि 0 जसाचा तसा. किती आले उत्तर आपलं? 20 किलोमीटर प्रति तास. आले लक्षात? बघा ऑप्शन ए पण त्यांनी आपल्याला दिलेला आहे. 20 किलोमीटर पर आवर आपलं उत्तर आलेलं आहे. जस्ट बेसिक कन्सेप्ट होता, बेसिक फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा होता. क्वेश्चन एकदम बेसिक होता. तुमचा फॉर्म्युला रिवाइज होण्यासाठी, तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहण्यासाठी मी अशा प्रकारचे बेसिक सिनारिओ घेत आहे. चालेल, चला पुढचा प्रश्न लोड करते मी. दिसत आहे? आता या प्रश्नासाठी मी तुम्हाला फक्त 30 सेकंड देणार आहे. 30 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर काढायचं आहे. T-1 minute. T-50 seconds. T-40 seconds. T-30 seconds. वेळ संपला आहे तुमचा.
आय होप सगळ्यांना याचं उत्तर आलं असेल. तुम्ही जस्ट तुमचं उत्तर क्रॉस चेक करा. एक कार 30 तासात 690 किलोमीटर अंतर कापते. वेळ किती दिला आहे रे त्यांनी? वेळ दिला आहे 30 तास. अंतर किती दिला आहे? डिस्टन्स दिला आहे त्यांनी बघा 690 किलोमीटर. ओके, तर त्या कारचा वेग किती? सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. स्पीड काढायला सांगितलंय त्यांनी आपल्याला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपला डिस्टन्स किती आहे? 690 भागिले किती? भागिले आपला वेळ किती आहे? 30 आपला वेळ आहे. 30. 0 0 कॅन्सल झाले. 3 भाग जातो याला. 3 1 3, 3 2 6, 3 3 9. 23 किलोमीटर पर आवर. बघा ऑप्शन बी आहे. आले सगळ्यांच्या लक्षात? बेसिक कन्सेप्ट होता, अजून काही नाही. मागच्या सारखंच हा पण प्रश्न आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न लोड करते मी. ओके, परत काय आहे? 2 व्हॅल्यू दिलेला असणारे. बघा अशा प्रकारचा जो बेसिक कन्सेप्ट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला या तिन्ही व्हॅल्यू पैकी स्पीड असो, डिस्टन्स असो आणि टाइम असो, काहीतरी 3 व्हॅल्यू दिलेला असणार आहे. एक व्हॅल्यू तुम्हाला काढावी लागेल. चला मग वेळ सुरू करते मी. T-1 minute. मी फक्त 30 सेकंद देणार आहे तुम्हाला. 30 सेकंदामध्ये याचा आन्सर काढायचा आहे तुम्हाला. T-50 seconds. T-40 seconds. फक्त 10 सेकंद राहिले बघा तुमचे. T-30 seconds. ओके, वेळ संपला आहे. बघा काय सांगितलं होतं रे मी? एका बसचा वेग 37 किलोमीटर पर आवर आहे. वेग दिला आहे, स्पीड दिला आहे किती? 37 किलोमीटर प्रति तास. ओके, तर ती बस 8 तासात किती अंतर कापेल? त्या बसला 8 तासामध्ये टाइमही दिला आहे. 8 तास किती अंतर ती कव्हर करेल? आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. काय आहे फॉर्म्युला? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. काय करायचं मग? स्पीड आणि टाइमचा गुणाकार केला तर आपल्याला डिस्टन्स मिळेल. डी इज इक्वल टू स्पीड काय आहे रे? 37 आहे मॅडम, 37. आपलं टाइम काय सांगितलं त्यांनी? 8 सांगितलं आहे. किती आला रे हा गुणाकार? बघा बरं. 7 8 56 6 हात चाले 5 8 24 आणि 5 किती झाले? 28. ओके बरोबर. नाही 24 8 1 2 8 24 25 26 27 28 29 96. ओके 296 आहे बघा आन्सर. ऑप्शन सी आहे. किती अंतर कव्हर करेन ती 8 तासामध्ये? 296 किलोमीटर डिस्टन्स ती कव्हर करेल. ओके बघा आतापर्यंत जे 2 आपण एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स आणि टाइम दिला होता, स्पीड मात्र काढायचा होता. आता काय केलं त्यांनी? आपल्याला स्पीड दिला आहे आणि टाइम दिला होता आणि आपल्याला डिस्टन्स काढायचा. ओके लक्षात आलं आहे? बेसिक फॉर्म्युलाच आहे. हा जो कन्सेप्ट आहे ना, स्पीड डिस्टन्स आणि टाइम, याच्या पूर्ण कन्सेप्ट मध्ये हा एकच फॉर्म्युला वापर होतो. फक्त तो तुम्हाला इक्वेशन असतात वेगवेगळ्या, त्या कशा तयार करायच्या, त्याचबरोबर आपण जेव्हा हायर लेवलचे प्रॉब्लेम बघू ना, तेव्हा आपण वेगवेगळे सिनारिओ बघणार आहोत. कधी कोणत्या पद्धतीने आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे, रेशो बघायचा आहे, हे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. हेच याच्यामध्ये महत्वाचं आहे. चालेल? चला पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर. वेळ सुरू करते मी तुम्हाला. T-1 minute. T-50 seconds. फक्त 10 सेकंद राहिले तुमचे. बेसिक T-40 सिनारिओ साठी मी seconds. फक्त 30 सेकंदच देणार आहे. T-30 seconds. ओके वेळ संपला आहे बघा. काय सांगितलं रे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये? एक बस 400 किलोमीटर अंतर 20 किलोमीटर प्रति तास वेगाने कापते. 400 किलोमीटर अंतर आहे आणि 220 किलोमीटर प्रति तास त्याचा स्पीड आहे. काय आहे? डिस्टन्स आहे 400 किलोमीटर. स्पीड किती आहे? 20 किलोमीटर प्रति तास. तर ते अंतर कापण्यासाठी त्या बसला लागणारा वेळ किती? आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला टाइम काढायचा आहे. टाइमचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके तोच फॉर्म्युला
3 व्हॅल्यू वेगवेगळ्यासाठी उपयोग होतो. डिस्टन्स किती आहे 400 आहे, स्पीड किती आहे 20, 0 0 कॅन्सल झाला, 2नी भाग गेला, वेगवेगळे तुम्ही 4 आणि 0 जसाचा तसा. किती लागतोय रे आपल्याला वेळ 20 तास आपल्याला लागत आहे. हा 400 किलोमीटरचा अंतर 20च्या वेगाने काढायचा असेल तर आपल्याला किती तास लागतात 20 तास लागतात. ओके, लक्षात आला आहे, क्लिअर झाला आहे. आय होप तुम्हाला हा बेसिक सिनारिओ बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत असेल. चालेल, चला पुढचा प्रश्न स्क्रीनवर आहे तुमच्या, फटाफट सॉल्व्ह करा आणि उत्तर काढा. T-50 seconds. T-40 seconds. फक्त 10 सेकंद राहिले बघा तुमच्याकडे. T-30 seconds. ओके, बघा या प्रश्नासाठी मी तुम्हाला 5 सेकंद थोडे जास्त दिले होते कारण की याच्यामध्ये थोडासा मायन्यूट कन्व्हर्जन होता. ओके मॅडम, कन्व्हर्जन कसा होता बघा, त्यांनी काय दिलं होतं, एका बसचा वेग 72 किलोमीटर प्रति तास आहे, स्पीड किती आहे 72 किलोमीटर पर आवर. ओके, तर ती बस 5 सेकंदामध्ये किती अंतर कापेल. वेळ किती दिला आहे त्यांनी आपल्याला 5 सेकंद दिला आहे, वेळ 5 सेकंद दिला आहे, स्पीड किती दिला आहे 72 किलोमीटर प्रति तास. पण ऑप्शन कडे थोडंसं ऑब्झर्व करा बरं, ऑप्शन त्यांनी आपल्याला मीटर मध्ये दिलेले आहे, बरोबर. येस, ऑप्शन मीटर मध्ये आहे, स्पीड मात्र किलोमीटर मध्ये आहे, आणि काय हा वेळ काय आहे हा सेकंदामध्ये आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल रे, तुम्हाला काय या किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करावं लागेल. हा कन्व्हर्जन तुम्हाला करावं लागेल, काय किलोमीटरचं रूपांतर काय करावं लागेल तुम्हाला मीटर पर सेकंदामध्ये करायचं आहे. मोठ्याचं रूपांतर लहानामध्ये करायचं आहे. मोठा काय आहे किलोमीटर प्रति तास, लहान काय आहे मीटर पर सेकंद. काय करणार मग आपण, लहान संख्या वर 5/18 ने आपण काय करणार आहे त्याला मल्टिप्लाय करणार आहे. ओके, काय करूया मग या 72 ला मल्टिप्लाय करा बरं 5/18 ने. केलंय, काय आलंय बघा तुमचं 8 16 8 चौक 32, 4 नी भाग गेला आहे का याला. यस, 8 चौक 32, यस किती 4 5 20, 20 आला आहे. काय आहे हा 20 आहे मीटर पर सेकंद. लक्षात आलंय सगळ्यांच्या आपलं 20 मीटर पर सेकंद कसं काय आलंय. यस, लक्षात आलं आहे. आता स्पीड आहे आपल्याकडे, वेळही आहे, त्यांनी काय काढायला सांगितलं आपल्याला अंतरच काढायला सांगितलेलं आहे. डिस्टन्स बरोबर काय स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड किती आहे रे 20 आला आहे, आणि आपलं टाइम किती आहे 5 सेकंद आपलं टाइम आहे. ओके सॉरी, मल्टिप्लाय करायचं आहे 20 गुणिले 5, किती आलंय 20 5 100. 100 मीटर आपलं डिस्टन्स आहे. ती बस काय करणार 5 सेकंदामध्ये 100 मीटरचं अंतर कव्हर करणार आहे. येस, ऑप्शन सी सुद्धा इथे आहे. लक्षात आलं आहे. कन्व्हर्जन कशा प्रकारे करायचं आहे हे लक्षात आलंय का. बघा असं नसतो बरं, प्रत्येक वेळेस किलोमीटरचं मीटर मध्येच करावं लागतो. कधी कधी काय आहे मीटरचं किलोमीटर मध्ये पण असणार आहे, सेकंदचं मिनिटामध्ये, मिनिटाचं तासामध्ये, असं कन्व्हर्जन तुम्हाला करावं लागणार आहे. कन्व्हर्जन कशाचं कशामध्ये करायचं आहे हे डिपेंड आहे या ऑप्शनवर. ओके, ऑप्शन मध्ये बघायचं आहे तुम्हाला कशामध्ये युनिट आहे, त्या अकॉर्डिंग कोणता कन्व्हर्जन करायचा आहे हे तुम्हाला डिसाइड करता यायला पाहिजे. ओके चालेल, आपण अजून काही एक्झाम्पल बघणार आहोत कन्व्हर्जनचे. पुढे तुम्ही सॉल्व्ह करा, तुमच्या लक्षात येत आहे का नाही ते ऑब्झर्व करा. येस, पुढचा प्रश्न दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवर. चालेल, चला मी वेळ सुरू करते आहे तुमचा. T-1 minute. T-50 seconds. T-40 seconds. T-30 seconds. चालेल, बघा वेळ संपलेला आहे. कोणी कोणी उत्तर काढलं आहे त्यांनी त्यांचा आन्सर क्रॉस चेक करा. खूप सोपा प्रश्न होता, फक्त काय आहे लेंथ आपलाच अंतर आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं या प्रश्नामध्ये. बघा काय सांगितलं त्यांनी, एका माणसाला एक पूल गाडीने पार करण्यासाठी 4 मिनिट लागतात.
किती मिनिटं लागतात आहे 4 मिनिट वेळ दिला त्यांनी. अजून काय सांगितलंय? ओके, आपण पूल पण काढून घेऊया. हा पूल आहे, चालेल. त्याला काय या पी पासून तर क्यू पर्यंत हा पूल पार करायचा आहे. त्यासाठी त्याला वेळ 4 मिनिटं लागतात आहे. त्याच्या गाडीचा वेग 54 किलोमीटर प्रति तास आहे. वेग किती आहे? 54 किलोमीटर पर आवर. वेळही आपल्याला दिला आहे. तर त्या पुलाची लांबी किती? आपल्याला पुलाची लांबी मात्र त्यांनी काय केली आहे? विचारली आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या क्लिअर लक्षात आलंय का रे? येस मॅडम, आमच्या लक्षात आलेलं आहे. काय आहे? स्पीड काय आहे? 54 आहे मॅडम. ओके, नंतर काय केले त्यांनी? वेळ किती आहे? तो पूल या 54च्या स्पीडनी पार करण्यासाठी त्याला 4 मिनिटं लागतात. तर त्या पुलाची लांबी किती? या पुलाची लेंथ विचारली आहे बरं त्याने. लेंथ ऑफ द पी क्यू, म्हणजे पी पासून क्यू पर्यंतची त्यांनी लेंथ विचारली आहे. लेंथ काय राहणार आहे मला सांगा बरं? लेंथ काय राहणार आहे? हा डिस्टन्सच त्याची लेंथ राहणार आहे. म्हणजे हा जो डिस्टन्स कव्हर करायचा आहे पुलाचा, तोच त्याची काय राहणार आहे? लांबी राहणार आहे. डिस्टन्स इज इक्वल टू लेंथ ऑफ दॅट पूल. हे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे होतं. लेंथ काय आहे? काही दुसरं नसून तर तो डिस्टन्स आहे, तो माणूस जो कव्हर करणार आहे ना तो. कारण की तो काय करतोय? तो पूल पूर्ण पार करत आहे. ओके, क्लिअर लक्षात आला आहे? ओके, आता आपला डिस्टन्सचा फॉर्म्युला सगळ्यांना लक्षात आलेला आहे. ओके, डिस्टन्स काय? स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. पण बघा ऑप्शन, थोडंसं ऑप्शन बघा. काय आहे ऑप्शन? सगळे मीटर मध्ये आहे मॅडम ऑप्शन सगळे. मग काय करावं लागेल? या किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे. आता हे तुम्ही सेकंदामध्ये केलं, याला पण काय करावं लागेल? मग तुम्हाला याला पण सेकंदामध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागणार आहे. ओके, बघा स्पीड काय केलं? 54 केलंय. आता बघा मोठ्याचं रूपांतर लहानामध्ये, किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये. काय करणार? मग लहान संख्या वर घेणार. लहान मध्ये करतोय म्हणून लहान संख्या वर. बघा 5 वर घेतले मी, डिवायडेड बाय 18 मल्टिप्लाइड बाय किती आहे वेळ? वेळ आहे 4. पण ते कशामध्ये आहे? मिनिटामध्ये. तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? सेकंदामध्ये. काय करणार मग? मोठा काय आहे? मिनिट मोठा आहे आणि सेकंद लहान आहे. काय? मिनिट इज ग्रेटर दॅन सेकंद. मग काय करावं लागेल तुम्हाला? 60 नी मल्टिप्लाय करावं लागेल. बघा मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये करताना 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सेकंदाचं लहानाचं रूपांतर मिनिटामध्ये करताना 60 नी भागावं लागेल. लक्षात आलं आहे? हे काय आहे? मिनिट आहे. सेकंदामध्ये करण्यासाठी मी 60 नी मल्टिप्लाय करणार. ओके, हे सगळ्यांच्या लक्षात आलंय? इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे? येस मॅडम, हे सगळं आमच्या क्लिअर आहे. काय येतो बघा, याला 18 नी भाग जातो का? 18 18 त्रिक 54, 3 नी भाग गेला आहे. 5 चोक 20, याचा गुणाकार 20 आला आहे. 20 त्रिक 60, 60 गुणिले 60 काय झाले? 6 7 36 आणि हे 2 शून्य जसाच्या तसे. काय आहे? ती 3600 मीटर का किलोमीटर? आपण बघा सगळं मीटर मध्ये रूपांतर केलं होतं म्हणून मीटर. यस, ऑप्शन ए पण आहे बघा इथे. 3600 मीटर या पुलाची लांबी आहे. लक्षात आलंय? क्लिअर झालंय? ओके, चालेल. मग काय करूया? इफ यू हॅव एनी डाऊट, काही डाऊट असेल, काही शंका असेल तर कमेंट मध्ये मला विचारा. मी डेफिनेटली तुम्हाला त्याचं उत्तर दे. ओके, चालेल. बघा पुढचा प्रश्न लोड करते मी स्क्रीनवर. सगळ्यांना पुढचा प्रश्न दिसत आहे? वेळ सुरू करते मी तुमचा. T-50 seconds. T-40 seconds. ओके, बघा वेळ संपला आहे तुमचा. काय सांगितले बघा त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला? राम आणि श्याम एकमेकांपासून विरुद्ध दिशेला जात असतात. काय होत आहे? राम आणि श्याम एकमेकांपासून अपोजिट डायरेक्शनला, विरुद्ध दिशेला जात आहे. त्या दोघांची वेग अनुक्रमे 10 किलोमीटर प्रति तास आणि 6 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्यांचा सापेक्ष वेग किती? काय होता रे आपला रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट? आपण बघा मागच्या लेक्चर मध्ये शिकलो होतो. ज्यांनी माझं मागचं लेक्चर बघितले नसेल ते वरच्या आय बटन वर सुद्धा क्लिक करू शकता
माझी प्लेलिस्ट बघू शकता मॅथमॅटिक्सची, त्याच्यामध्ये मी मागच्या काही लेक्चरमध्ये रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट सांगितलेला आहे, अपोजिट डायरेक्शनचा आणि सेम डायरेक्शनचा सुद्धा. इथे काय सांगितलंय बघा, हा राम आहे बघा, हा इकडून येत आहे बरोबर, आणि हा श्याम काय आहे इकडून येत आहे, अपोजिट डायरेक्शनला आहे. हा पूर्वेकडे चालला आहे राम, आणि श्याम काय चाललाय पश्चिमेकडे चालला आहे. उलट पण होऊ शकते मॅडम. उलट म्हणजे काय होऊ शकते, असं पण की राम काय करतोय पश्चिमेकडे जात आहे आणि श्याम काय आहे पूर्वेकडे जात आहे. दोन्हीही सिनारिओ मध्ये काय आहे ते अपोजिट डायरेक्शनला चाललेले आहे. ओके, हे लक्षात आले तुमच्या? यस मॅडम, हे आम्हाला कळालेलं आहे. मात्र काय आहे बघा, दोन्हीही सिनारिओ मध्ये जेव्हा तेव्हा ते अपोजिट डायरेक्शनला जात असतील, ती डायरेक्शन अशी असो किंवा ती डायरेक्शन अशी असो, काय होणार असतो, त्यांची स्पीडची नेहमी काय होते, बेरीजच होते. लक्षात आलंय का? बघा काय राहणार मग फॉर्म्युला, रिलेटिव्ह स्पीडचा फॉर्म्युला, रिलेटिव्ह स्पीड बरोबर काय, जो स्पीड आहे रामचा स्पीड प्लस कोणाचा, श्यामचा स्पीड. काय करणार आपण, ऍडिशन करणार आहे. लक्षात आलं आहे? ओके, चला मग काय करूया आपण, प्रश्न सॉल्व करूया. रामचा स्पीड किती दिला आहे त्यांनी, 10 किलोमीटर दिला आहे. श्यामचा स्पीड किती दिला आहे त्यांनी, 6 किलोमीटर. किती आली रे बेरीज, 16 किलोमीटर प्रति तास. किती आलंय बघा आन्सर, ऑप्शन बी आहे 16 किलोमीटर पर आवर. ओके, क्लिअर आहे, लक्षात आलेलं आहे सगळ्यांना? जेव्हा केव्हा त्यांच्या डायरेक्शन अपोजिट असतील तर आपण काय करतो, त्यांच्या स्पीडची बेरीज करतो. तेच जर डायरेक्शन सारखी असली असती तर, एकाच डायरेक्शनला असल्यास आपण काय केलं असतं, त्यांची सबस्ट्रॅक्शन केली असती, त्यांची वजाबाकी केली असती त्यांच्या स्पीडची. ओके, चला पुढचा प्रश्न लोड करतेय मी. सगळ्यांना प्रश्न दिसत असेल, वेळही सुरू करते. T-1 minute. T-1 minute. सॉरी, तुमचा वेळ डिस्टर्ब झाला होता. आता 30 सेकंद देते मी तुम्हाला. T-50 seconds. T-40 seconds. ओके, वेळ संपत आलेला आहे तुमचा, वेळ संपला आहे तुमचा. काय सांगितलंय रे बघा त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये, 2 कार सारख्या दिशेला 9 किलोमीटर प्रति तास आणि 5 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असतात. काय काय स्पीड आहे त्यांचं, एकाचं स्पीड आहे 2 कार. ओके, असं गृहीत धरूया ही एक कार आहे. ओके, आणि ही दुसरी कार आहे. काय आहे ते, सारख्याच दिशेला त्या दोन्ही कार चालल्या आहे इन अ सेम डायरेक्शन. पूर्व असो, पश्चिम असो, उत्तर असो किंवा दक्षिण असो, दिशा कोणची असू द्या, त्यांची दिशा मात्र काय आहे, सारखीच आहे. काय स्पीड आहे रे, पहिल्या कारचा वेग आहे 9, तर दुसऱ्या कारचा वेग किती आहे 5. तर पहिल्या कारचा दुसऱ्या कारशी असलेला सापेक्ष वेग किती, त्यांचा रिलेटिव्ह स्पीड त्यांनी विचारलेला आहे. काय आहे आपला फॉर्म्युला, सापेक्ष वेग बरोबर काय, आपल्याला त्याचं डिफरन्स काढावं लागेल. पहिल्या कारचा जो वेग आहे तो स्पीड ऑफ द फर्स्ट कार मायनस स्पीड ऑफ द सेकंड कार. ओके, काय आहे रे पहिल्या कारचा स्पीड 9 आहे. मग काय करणार आपण, त्याच्यामधून आपण 9 घेणार आहे. ओके, 9 घेतले मी, मायनस इथे सबस्ट्रॅक्शन आहे, दुसऱ्या कारचा वेग किती आहे 5. किती आले बघा, 4 आन्सर आलेला आहे, 4 किलोमीटर प्रति तास. सापेक्ष वेग किती आला त्याचा, 4 किलोमीटर प्रति तास. लक्षात आला आहे बघा. आताच आपण काय केलंय, दोन्ही सिनारिओ बघितले, सेम डायरेक्शनचा पण सॉरी आणि अपोजिट डायरेक्शनचा पण. अपोजिट डायरेक्शनच्या वेळेस आपण प्लस करतो, सेम डायरेक्शन असेल तर आपण त्यांची सबस्ट्रॅक्शन करतो. ओके, लक्षात आला आहे, चालेल. पुढचा प्रश्न दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर, सोपा प्रश्न आहे. फक्त काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, हा एकच फॉर्म्युला दोनदा वापरायचा आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि एकाच फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे त्याच्यात तुम्हाला व्हॅल्यू टाकून तो सॉल्व पण करता यायला पाहिजे. चालेल, वेळ सुरू करते बघा मी तुमचा. T-1 minute. T-50 seconds.
T minus 40 seconds. या प्रश्नासाठी मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देणार आहे. घ्या तुम्ही आणि आन्सर काढा. T minus 30 seconds. T minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ संपत आला आहे बघा तुमचा. 0. ओके, वेळ संपलेला आहे. काय दिलंय रे त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला? एक माणूस 12 किलोमीटर अंतर 90 मिनिटात सायकलने कापतो. काय करतोय बघा, एक व्यक्ती अंतर किती? 12 किलोमीटरचं अंतर आहे. किती वेळामध्ये कव्हर करत आहे? तो 90 मिनिटामध्ये कव्हर करत आहे. तर याच वेगाने तो 3 तासात किती अंतर कापेल? हाच वेग आता 12 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी ज्या स्पीडनी तो चालला आहे, काय 12 किलोमीटरचं अंतर 90 मिनिटात तो कव्हर करत आहे, तर या सिनारिओ मध्ये जो स्पीड आहे त्या स्पीडनी तो 3 तासात किती अंतर कापेल? हा आहे न्यू टी1. काय आहे? 3 तास. आपल्याला काय काढायचं आहे? D1 काढायचं आहे. नवीन डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे रे? डिस्टन्स भागिले टाइम. डिस्टन्स किती आहे? 12 किलोमीटर. वेळ किती आहे? 90 मिनिट. पण थोडस लक्षात घ्या बरं, इथे त्यांनी काय दिलं आहे? 3 तासात. तासामध्ये त्यांनी काय केलं आहे? आपली पुढची व्हॅल्यू दिली आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? या 90 मिनिटाला सुद्धा तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तासामध्ये कन्वर्ट करायसाठी काय करतो आपण? आपण काय करतोय बघा, या मिनिटाचं तासात रूपांतर करत आहे. काय? लहाण्याचं रूपांतर काय करतो आहोत आपण? लहाण्याचं रूपांतर आपण मोठ्यामध्ये करत आहे. म्हणजे काय करणार आपण? 60 त्याला भागणार आहे. लक्षात आलं आहे? काय आलं बघा, 12 गुणिले 60 वर्ग जाणार अंशामध्ये डिवायडेड बाय 90. काय झाले बघा, 0 0 कॅन्सल झाला, 2 भाग गेला आहे, इथे 3 भाग गेला, 3 चौक 12, 4 4 4 2 8. काय आले आहे माझे? 8 तास. ओके, हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे? 8 आवर्स कसं काय आले आहे? यस. आता काय करायचं आहे बघा, हे मला 8 तास मिळालेले आहे. क्लिअर? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? हो मॅडम. हा सॉरी तास नाहीये, 8 किलोमीटर प्रति तास हा स्पीड आहे. इथे लक्ष घ्या, स्पीड आहे हा. ओके, स्पीड लक्षात आलंय सगळ्यांना? यस. आता काय करायचं आहे? या स्पीडनी, स्पीड चेंज झाला आहे का? नाही. हा 8 किलोमीटर प्रति तासाचाच वेग आहे. या वेगाने 3 तासात तो किती अंतर कापेल? डी काय आहे? स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड किती आहे बघा? 8 आहे. वेळ किती आहे? 3 तास. 8 त्रिक 24 किलोमीटर तो अंतर कव्हर करेल. बघा ऑप्शन बी पण दिला आहे त्यांनी. 3 तासामध्ये 8 किलोमीटर या स्पीडनी काय करणार? तो 24 किलोमीटर अंतर कापू शकतो. लक्षात आलंय? बघा मी काय सांगितलं होतं? हाच फॉर्म्युला दोनदा वापरायचा आहे तुम्हाला. वापरला आपण स्पीड काढण्यासाठी, पहिल्यांदा वापरला, नंतर स्पीड काढून परत डिस्टन्स काढण्यासाठी आपण हा सेम फॉर्म्युला वापरला आहे. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न असतात. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जेव्हा असं असेल ना, तुम्हाला काय करायचंय? स्पीडच्या इथेच डायरेक्ट ही व्हॅल्यू टाकायची आहे. असं दोनदा कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, तुमचाच वेळ वाचेल त्याच्यामध्ये. चालेल? चला पुढचा प्रश्न देते मी तुम्हाला. सगळ्यांना दिसतोय सगळ्या स्क्रीनवर पुढचा प्रश्न? चालेल, वेळ सुरू करते मी तुमचा. T-1 minute. T-minus 50 seconds. T-minus 40 seconds. T-minus 30 seconds. T-minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, वेळ संपत आला आहे बघा तुमचा. 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे.
काय सांगितलंय रे बघा त्यांनी, 2 माणसे. बघा एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला, स्पीड डिस्टन्स टाइमचे जे काही कन्सेप्ट किंवा त्यांचे जे क्वेश्चन्स असतात ते काय असतात ना, थोडेसे असे ट्रिकी म्हणू शकतो त्यांना, तसे असणार ते काय करतील ना, 2 व्यक्तींच्या वेळेचा, त्यांच्या स्पीडचा काहीतरी तुम्हाला डिफरन्स देतील. ओके, म्हणजेच काय, तोच फॉर्म्युला तुम्हाला परत 2दा वापरायचा आहे आणि त्या डिफरन्सचा वापर करून तुम्हाला इक्वेशन तयार करायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न असणार आहे. हा पण प्रश्न त्याच प्रकारचा आहे. सॉल्व्ह कसा करायचा आहे, इक्वेशन कशा प्रकारे तयार करायची, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. मी फक्त तुम्हाला समजून सांगते की अशा प्रकारचे कन्सेप्ट असतात. फक्त तुम्हाला फक्त क्लिक व्हायला पाहिजे की अशा प्रकारे आपल्याला हा इक्वेशन तयार करायचा आहे. चालेल. काय सांगितले बघा त्यांनी प्रश्नामध्ये, 2 माणसे एकाच वेळी काही अंतर कापायला सुरुवात करतात. काय करतात आहे, एकाच वेळी एक अंतर कापण्यासाठी सुरुवात करतात. 2 माणसे, बरं, दोन्ही माणसं. हा आहे पहिला माणूस गृहीत धरा. ओके, आणि हा काय आहे, दुसरा व्यक्ती आहे. चालेल. अनुक्रमे त्यांचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आणि 3 किलोमीटर प्रति तास आहे. पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा अर्धा तास लवकर पोहोचते. काय आहे बघा, मात्र याचा स्पीड किती आहे, 4 किलोमीटर, याचा स्पीड किती आहे, 3 किलोमीटर प्रति तास. पण पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा अर्धा तास लवकर पोहोचते आहे. पण ही जी पहिली व्यक्ती आहे ना बघा, हा जर 3 वाजता पोहोचत असेल ना, तर हा किती वाजता पोहोचतो, 3:30 वाजता. म्हणजे काय, त्या दोघांना लागणारा जो वेळ आहे तो किती आहे, त्याच्यामधला फरक किती आहे, अर्धा तास. काय सांगितले बघा त्यांनी, पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा अर्धा तास लवकर पोहोचत आहे. हा 3 ला तर हा 3:30 ला. म्हणजे डिफरन्स किती आला बघा, T1 मायनस T2. असं होणार का, नाही, T2 मायनस T1. मॅडम हे का नाही होणार हो, हेच का होणार, का बघा, T1 काय आहे, लहान आहे, 3, त्याचं काय आहे, अर्धा तासाने ती व्हॅल्यू कमी आहे. T2 काय आहे, मात्र मोठा आहे, अर्धा तास त्याला जास्त लागत आहे. म्हणजे काय, T2 मायनस T1 आपली किंमत राहणार आहे. काय आहे बघा, मग T2 मायनस T1 बरोबर काय आहे, अर्धा तास. अर्धा तास म्हणजे काय आहे, 1/2 hours. ओके, लक्षात आलंय, यस, अर्धा तास आलेला आहे सगळ्यांच्या लक्षात. आता स्पीड टाइमचा फॉर्म्युला काय आहे रे आपला, टाइमचा फॉर्म्युला आपला डिस्टन्स अपॉन स्पीड मायनस डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू 1/2. आपल्याला काय काढायचं, डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. दोघं काय सारखाच अंतर कापत आहेत. ओके, काय मग डिस्टन्स अपॉन स्पीड काय आहे, पहिल्या व्यक्तीचा 4 मायनस दुसऱ्या व्यक्तीचा स्पीड किती आहे, 3 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू 1/2. तिरपा गुणाकार करा रे. काहीतरी चुकतंय का रे आपलं, यस, T2 घ्यायचं होतं. याची T2 ची स्पीड आपण T2 अपॉन T1 घेतला होता. T2 चा स्पीड काय आहे, 3 इथे येणार आहे बघा. अशी आपली एकदम मायन्यूट मिस्टेक होऊ शकते. आपण याला काय करून घेऊया, S2 आणि S1 असं गृहीत धरून घेऊया. चालेल. S2 किती आहे बघा, आपलं 3 आहे. S1 किती आहे, आपलं 4 आहे. तिरपा गुणाकार करा, 4D मायनस 3D किती येणार, D, 3 मधून 3 गेले, 1 राहिलाय आणि याचा गुणाकार किती आला आहे, 12 इज इक्वल टू 1/2. D ची किंमत काय आली मग, 12/2 किती आहे बघा, 6 ने याला भाग जातो. डिस्टन्स किती आला आहे, 6 किलोमीटर. ओके, बघा ऑप्शन ए पण त्यांनी दिला आहे. लक्षात आला आहे. फक्त काय होतं याच्यामध्ये, हा इक्वेशन तुम्हाला तयार करता यायला पाहिजे, हे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे होतं. दोघांना जो लागणारा वेळ आहे ना, त्याचा डिफरन्स आहे अर्धा तास. T1 अपॉन T2 करून त्यांचा डिस्टन्स तर सारखाच होता, डीच होता. स्पीड वेगळा वेगळा होता आणि त्याची व्हॅल्यू पण दिली होती तुम्हाला. मग काय करू शकता, इझिली या इक्वेशनचा वापर करून तुम्ही डिस्टन्स काढू शकत होता. लक्षात आला आहे, क्लिअर झाला आहे सगळ्यांना. आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळे कन्सेप्ट, जो इक्वेशन कशा प्रकारे तयार करायचा आहे, 2दा फॉर्म्युला कशा प्रकारे वापरायचा आहे, हे क्लिअर झालं असेल. चला, मी गृहीत धरते तुम्हाला कळत आहे आणि पुढच्या प्रश्नाला जाते. ओके, पुढचा प्रश्न दिसतोय सगळ्यांना, यस मॅडम दिसत आहे. मी तुम्हाला वेळ पण सुरू करते आहे. 30 सेकंड देणार आहे बघा मी या प्रश्नासाठी. खूप सोपा प्रश्न आहे. T minus 50 seconds. T
T minus 40 seconds. T minus 30 seconds. ओके, वेळ संपला आहे तुमचा. चला मी सॉल्व करून दाखवते तुम्हाला. काय सांगितलंय, ज्यांनी सॉल्व केला आहे ना त्यांना कॉन्स्टंटचा कन्सेप्ट क्लिअर झाला आहे असं लक्षात घ्या. ओके, म्हणजे मी स्वतः पण हॅपी आहे. जर तुमचा कॉन्स्टंटचा कन्सेप्ट क्लिअर झाला आहे ना तर तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम असे खूप क्विकली सॉल्व करू शकता. काय दिलंय बघा त्यांनी, दोन ट्रेन ए आणि बी पॉइंट एक्स पासून वाय पर्यंत प्रवास करतात. कुठून, हा पॉइंट माझा एक्स आहे आणि हा पॉइंट माझा काय आहे, वाय आहे. पॉइंट एक्स पासून वाय पर्यंत हे काय करत आहे, प्रवास करत आहे. ओके, कोण, हा ए व्यक्ती आहे आणि हा बी व्यक्ती. ए आणि बी चा वेग 2:7 2:7 प्रमाणामध्ये आहे. त्यांच्या वेगाचं प्रमाण दिलं आहे त्यांनी. काय आहे, आपण त्याला S1 आणि S2 गृहीत धरूया. S1 आणि S2 किती आहे, 2:7 आहे. तर ए आणि बी ला पॉइंट एक्स पासून पॉइंट वाय पर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे प्रमाण किती. काय दिलंय रे बघा त्यांनी काय केलं आहे, स्पीडचा रेशो दिलेला आहे. काय आहे, 2:7 हा रेशो आहे. कशाचा आहे, हा स्पीडचा आहे. ओके, कशाचा काढायला सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, वेळेचा, टाइमचा काढायला सांगितलं आहे. मला एक गोष्ट सांगा, स्पीड आणि टाइमचं रिलेशन काय आहे रे मॅडम. स्पीड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द टाइम. काय आहे, स्पीड हा वेळेला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग काय राहणार, S1/S2 बरोबर काय, S2 इथे खाली आहे, इकडे काय राहणार, वेळ वर राहणार आहे, T2/T1. कशा प्रकारे बघा मी सांगते तुम्हाला. S1 जर असा असेल तर तो वेळ त्याचा काय राहणार, S1 हा T1 ला असा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. S2 काय राहणार, T2 ला इनव्हर्सली प्रपोर्शनल राहणार आहे. हे कळालं आहे. आता काय करा, यांना भागाकारामध्ये घ्या. भागाकारामध्ये कसं घेणार, डायरेक्टली घ्या बरं. भागाकारामध्ये S1/S2 हा काय आहे, हा अंशाचा छेद आणि हा छेदाचा छेद. छेदाचा छेद काय जातो इकडे होऊन अंशामध्ये जातो आणि अंशाचा छेद काय तो खाली छेदामध्ये येतो. काय आलं मग, S1/S2 बरोबर T2/T1. लक्षात आलं आहे. येस मॅडम. काय आहे बघा मग, S1/S2 काय आहे, 2/7. हे काय येणार, T2/T1. पण आपल्याला काय काढायला सांगितलं होतं, ए आणि बी च्या वेळेचे प्रमाण. हा कशाचा आहे, बी चा वेळ आहे, हा आहे ए चा. त्यांनी आपल्याला ए आणि बी चा सांगितलेला आहे, बी आणि ए चा नाही. मग आपण काय करणार, इन्व्हर्ट करून टाकणार आहे, त्यांना उलट करणार आहे. काय करणार मग आपण बघा, T1 वर घेणार, T2 खाली घेणार. इथे पण काय करा मग, 7 वर घ्या, 2 खाली घ्या. काय आलंय मग, 7:2 काय राहणार आहे, त्याचं रेशो राहणार आहे. ऑप्शन कुठे आहे, येस ऑप्शन डी दिला आहे त्यांनी, 7:2. फक्त काय करायचं होतं, एवढं कॅल्क्युलेशन करतच नाही बसायचंय बघा. आता मी तुम्हाला थोडंसं डायरेक्टली सांगते की एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे. ओके, बघा कोणत्याही प्रकारचा कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे करायचा नव्हता. फक्त काय बेसिक कन्सेप्ट. जर काय स्पीड दिला आहे तर स्पीड काय असतो बघा, स्पीड वेळेला इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. स्पीड काय आहे, डिस्टन्सला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स काय असतो, स्पीड काय आहे, वेळेला इनव्हर्सली प्रपोर्शनल. स्पीड काय आहे, डिस्टन्सला डायरेक्टली प्रपोर्शनल. त्याचबरोबर काय आहे, डिस्टन्स काय राहणार आहे, डिस्टन्स पण वेळेला काय राहणार आहे, टाइमला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हे सगळ्यांचं लक्षात आलं आहे का, कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलं. क्लिअर आहे तुम्हाला. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर असेल. म्हणजे काय आहे, जर याचा रेशो 2:7 असेल तर वेळेचा रेशो काय राहणार, त्याच्यापेक्षा उलटा राहणार. काय राहणार आहे, 7:2. लक्षात आलं आहे. फक्त रेशो काय करायचा आहे, उलटा करायचा होता तुम्हाला. का, कारण की ते इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. क्लिअर. आय होप तुम्हा सगळ्यांना या गोष्टी क्लिअर असेल. चालेल. चला पुढचा प्रश्न घेतेय मी. स्क्रीनवर तुम्हाला पुढचा प्रश्न दिसतोय. यस, वेळ सुरू करते आहे. फटाफट सॉल्व करा आणि मला उत्तर सांगा. T-50 seconds.
T minus 40 seconds. T minus 30 सोपा seconds. प्रश्न आहे, फक्त थोडा ट्रिकी केला आहे त्यांनी. त्यांनी डिस्टन्स काय केला आहे, डिवाइड केला आहे. 2/3 आणि 1/3 अशा भागामध्ये त्यांनी काय केलं आहे, डिस्टन्स डिवाइड केला आहे. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे बघा. इथे ज्यांनी सॉल्व्ह केला आहे ना त्यांनी त्यांचं उत्तर क्रॉस चेक करा. तुम्हाला ऑप्शनच्या माध्यमातून ऑलरेडी दिसत असेल. तुमची मेथड जर वेगळी असेल, सोपी असेल किंवा माझी मेथड जर सोपी असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही लक्ष द्या. काय केलंय बघा, आशुतोष काही अंतर 84 मिनिटांमध्ये कापतो. किती वेळामध्ये वेळ दिला आहे मॅडम त्यांनी, 84 मिनिट. ओके, मिनिटामध्ये आहे तर काय करावं लागेल आपल्याला, तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. 84 डिवायडेड बाय 60 आवर्स. हे झालं आपलं कन्वर्जन झालं आहे. पुढे काय सांगितलंय बघा त्यांनी, त्यातील 2/3 भाग तो 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने आणि उरलेला भाग 5 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापतो. तर पूर्ण अंतर किती. ओके, असं गृहीत धरते बघा मी आता. हा जो पूर्ण अंतर आहे ना पी पासून क्यू पर्यंतचा, हा आहे x किलोमीटर. ओके, पूर्ण अंतर किती आहे, x किलोमीटर आहे. मात्र त्यांनी काय केलं आहे बघा, 2/3 भाग या स्पीडने कव्हर केला आहे. आता इथपर्यंत आम्ही 2/3 कशाचा, x चा 2/3. पूर्ण जो डिस्टन्स आहे ना त्याचा 2/3 भाग. बरं, ओके, पूर्ण डिस्टन्सचा 2/3 भाग त्याने 4 किलोमीटर या वेगाने कव्हर केला आहे. उरलेला भाग मात्र काय केला आहे त्यांनी, 5 किलोमीटरच्या स्पीडने कव्हर केला आहे. मॅडम उरलेला भाग किती आहे रे, बघा फ्रॅक्शनचा माझा लेक्चर ज्यांनी अटेंड केला नसेल त्यांनी अटेंड करा. फ्रॅक्शनची जी उरलेली किंमत काढायची असेल तर आपण काय करतो, दिलेली किंमत 1 मधून मायनस करतो. 1 - 2/3 इज इक्वल टू 3 1 3, 3 मधून 2 गेले, 1/3. उरलेला भाग किती आहे, हा 1/3 भाग आहे x चा. काय, x चा जो उरलेला भाग आहे तो किती आहे, 1/3. तो किती स्पीडनी कव्हर करत आहे, 5. आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला हा एक्सच काढायचा आहे. आता मला सांगा, आपल्याकडे स्पीड आहे, वेगवेगळे का असो ना आपल्याकडे स्पीड आहे. आपल्याकडे पूर्ण जर्नीसाठी पी पासून तर क्यू पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा आहे, टाइमही आहे. आता आपल्याला काय काढायचंय, फक्त डिस्टन्स काढायचा आहे. इथपर्यंत लक्षात आलं आहे. मला एक गोष्ट सांगा, टाइमचा फॉर्म्युला काय आपला, टाइम बरोबर काय आहे मॅडम, डिस्टन्स अपॉन स्पीड. आपल्याला डिस्टन्सच काढायचा आहे मॅडम, पण त्यांनी स्पीड ना वेगवेगळं दिलं आहे, आपण त्यांची ऍडिशन तर नाही करू शकत. ही गोष्ट मात्र तुमची बरोबर आहे, आपण त्यांची ऍडिशन नाही करू शकत. पण आपण असं तर गृहीत करू शकतो ना, डी काय, डी कॉमन घेते मी, काय पहिल्याचं स्पीड. ओके, आता मला सांगा डी आपल्याला डिरेक्टली कॉमन घेता येणार का, नाही, कारण की डी पण काय केलंय बघा त्यांनी 2 याच्यामध्ये डिवाइड केला आहे. काय, एक आहे 2/3 भाग तर दुसरा काय आहे 1/3 भाग. मग आपण काय करणार आहे बघा, आपण काय करणार, डी कॉमन न घेता आपण काय करूया, डायरेक्टली तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी थोडं लेंदी घेते. 2/3 x चा कितीच्या स्पीडनी, 4 च्या स्पीडनी, प्लस उरलेला भाग किती, 1/3 हा x चा, तो कितीच्या स्पीडनी, 5 च्या स्पीडनी जात आहे. हा पूर्ण टाइम किती आहे रे, 84 मिनिटं आहे. म्हणजे काय, 84 भागिले 60 तास. लक्षात आलं आहे सगळ्यांच्या, कशा प्रकारे सॉल्व्ह केलं. यस मॅडम, लक्षात आलेलं आहे. आता काय करा, याला मी काय करते ना 4 नी भागत आहे. 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 1 4, 4 5 20, किती 21 डिवायडेड बाय 50. आता याच्यामधून मी काय कॉमन काढू शकते रे, x/3 कॉमन काढू शकते का, हो मॅडम तुम्ही x/3 कॉमन काढू शकता. याचा x आणि हा 3 हे दोन्ही मी काय करते ना कॉमन काढते. आत किती राहिले रे, 2/4. काय, हा अंशामधला 2 आणि छेदातला 4, प्लस इथला x ही गेला, 3 ही गेलं, म्हणजे किती 1/5. ओके, आता बघा फ्रॅक्शनच्या वेळेस मी एक गोष्ट सांगितली होती, आपल्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला अंशामध्ये किंवा छेदामध्ये जर कापाकापी होत असेल तर अंशामध्ये छेदामध्ये म्हणजे काय, हा काय आहे लेफ्ट साइडला 15 आहे, उजव्या साइडला काय आहे 3 आहे. 3 नी 15 ला भाग जातो, डायरेक्टली द्या 3 5 15. आपण असं डायरेक्टली का करू शकतो रे,
कारण की हा छेदामधला इकडे जाऊन अंशामध्ये जाणार आहे. मग तेव्हा पण आपण काय करू शकतो, भागाकार करणारच आहे. त्याच्यापेक्षा आत्ताच करून टाका म्हणजे तुमची एक स्टेप वाचेल. आता काय राहिलंय बघा, 21/5 बरोबर x. हा काय करा, त्याचं काय करणार तुम्ही, लसावी घेणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. त्याच्या अगोदर मी याला भाग देते बघा, 1/2. आता काय 1/2 आणि प्लस 1/5 तिरपा गुणाकार करा, 5 1 5. हा इथे एक उरला होता ना, 5 1 5 आणि 2 1 2. किती आलंय दोघांची ऍडिशन 7 डिवायडेड बाय काय, खाली या दोघांचा गुणाकार 5 दुनी 10. परत काय आहे रे, हा आता पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हा 7x डिवायडेड बाय 10 आहे ना. परत बघा काय, मी आपल्या फ्रॅक्शनच्या वेळेस सांगितलं होतं, अंशामध्ये भागाकार होत असेल उजव्या आणि डाव्या साईडच्या, बरं एकाच साईडच्या नाही. एक संख्या उजव्या साईडला आहे तर दुसरी संख्या डाव्या साईडला आहे असं होत असेल तरच काय करा, मग तुम्ही डायरेक्टली कापाकापी करू शकता. 7 21 5 दुनी 10. छेदाचा केला आपण 5 आणि 10चा, अंशाचा केला 7 आणि 21चा. काय आलंय बघा, 3 = 2 आणि x काय, x/2. हा डिनॉमिनेटर मध्ये आहे 2, इकडे घ्या याला 2 ला. 3 × 2 = x. x बरोबर काय आलंय आपलं बघा, 6 किलोमीटर. हा जो टोटल डिस्टन्स आहे आशुतोषनी कव्हर केलेला, x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आहे आपली 6 किलोमीटर आलेली आहे. लक्षात आलंय सगळ्यांना कशा प्रकारे आपण उत्तर काढलंय. बघा मित्रांनो, इथे फक्त तुम्हाला क्लिक काय व्हायला पाहिजे होतं, हा जो इक्वेशन मी तयार केला आहे ना, हे तुम्हाला तयार करता यायला पाहिजे होतं. हेच खूप इम्पॉर्टंट होतं. तुम्हाला डिस्टन्स त्यांनी काय दिला आहे, काढायला सांगितलं आहे. स्पीड त्यांनी 2 याच्यामध्ये दिला होता, 1 4 आणि 1 5. मग तुम्ही स्पीडला कॉन्स्टंट म्हणजे एका साईडला गृहीत धरू शकत होता का, नाही. डिस्टन्स ही त्यांनी काय केले, 2 याच्यामध्ये डिवाइड केलं होतं. एक काय होतं 2/3 तर दुसरा काय होता त्यांचा 1/3. म्हणजे काय, डिस्टन्स पण गेला आणि वेळही स्पीडही गेला. फक्त टाइम मात्र त्यांनी एकाच याच्यामध्ये दिला होता. या पूर्ण जर्नीसाठी वेळ आपल्याला 84 मिनिटं लागत आहे. मग आपल्याला काय करायचं होतं, टाइमच्या अकॉर्डिंग आपल्याला इक्वेशन तयार करायचं होतं. ह्याच गोष्टी तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की कशाच्या अकॉर्डिंग काय आपल्याला करता यायला पाहिजे. ओके, मग मी या टाइमचा इक्वेशन तयार केला होता. काय, टाइमचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड. पहिला डिस्टन्स होता 2/3, दुसरा डिस्टन्स होता 1/3, त्यांचा स्पीडही होता. आणि काय केला मी, याचा वापर करून x ची किंमत काढली. लक्षात आलं आहे, क्लिअर झाला आहे. सोपा होता प्रॉब्लेम, एवढा ट्रिकी नव्हता. आणि माहितीये का, तुम्हाला एवढा कॅल्क्युलेशनही परीक्षेत करावा लागत नाही, कारण की या सगळ्या हा कन्वर्ज तुम्ही डायरेक्टली इथे करू शकता. त्याचबरोबर हे तुम्ही मांडणी करताना x आणि 3 डायरेक्टली कॉमन काढू शकता. ओके, मी तुम्हाला समजण्यासाठी काय केलं होतं ना, एवढं पूर्ण लिहिलं होतं. तुम्ही परीक्षेमध्ये x/3 डायरेक्टली कॉमन काढू शकता. त्याचबरोबर हा पण कॅल्क्युलेशन तुम्हाला करावा नाही लागत, डायरेक्टली तुम्ही याच्यामधूनच 2 नी 4 ला भाग जात आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. का करू शकता, तुम्ही परीक्षेच्या पर्यंत एवढी प्रॅक्टिस केलेली असते. आपण इथे पण आपल्या या चॅनलवर एवढी प्रॅक्टिस करून घेणार आहोत, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्विकली सॉल्व्ह होतील, तुम्ही ओरली करू शकणार. मी प्रत्येक चॅप्टरचे नियर अबाउट 70 ते 80 प्रश्न तुमच्याकडून सोडवून घेणार आहे. ओके, ऍटलीस्ट म्हणजे असं गृहीत धरा तुमचं एक पूर्ण पुस्तकच सॉल्व्ह होणार आहे मॅथमॅटिक्सचा. क्लिअर झाला आहे. ओके, आपण काय करूया, आजचा आपला जो लेक्चर आहे इथेच थांबूया. उद्या मात्र काय करणार आहे बघा, आपण आजचा लेक्चर इथे थांबवती आहे. उद्यापासून आपण अजून ऍडव्हान्स प्रश्न मी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे. ओके, तर ज्यांनी मागचे लेक्चर बघितले नसेल त्यांनी मागचे लेक्चर बघा. फॉर्म्युले जे आहे आपण बघितले होते ते फॉर्म्युले पण ज्यांना वापरायचे आहे ते रिवाइज करा. त्या फॉर्म्युलांचा वापर आणि आपली ट्रॅडिशनल मेथड दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार आहे. चालेल, तर भेटूया उद्या याच वेळेला याच चॅनलवर विथ सम न्यू क्वेश्चन्स. चालेल, चलो बाय बाय, टेक केअर.